जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. संपूर्ण महाराष्ट्राची असणारी वीर रसप्रधान वीरवरदायिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता. तुळजाभवानी मातेची महती काही वेगळी सांगायला नको. तुमच्या आणि आमच्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये ती स्थानापन्न आहे. या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची तांत्रिक दीक्षा तीही ऑनलाईन पद्धतीनुसार आपण जाहीर करत आहोत. येणाऱ्या नवरात्रीच्या शुभ पर्वावरती आपण ही दीक्षा आयोजित केली आहे. येणाऱ्या नवरात्र काळामध्ये कुलस्वामिनीची तुळजाभवानीची भरभरून सेवा आपल्याला करता यावी, तिची साधना करता यावी असा पवित्र उद्देश यामागे आमचा आहे. आता मुळामध्ये ही तांत्रिक दीक्षा कशा स्वरूपाची होईल मी याबद्दल तर बोलणारच आहे, पण ही दीक्षा घेण्याची पाळी का आली प्रथम याबद्दल बोलूया. बघा, महाराष्ट्रामधून अनेक फोन आम्हाला संस्थांवरती येतात. जगदंबा देवी संस्थांवरती जो अधिकृत मोबाईल नंबर आहे त्यावरती रोजचे हजारो फोन येतात. जेवढे शक्य होईल तेवढे कॉल आमचे सेवेकरी उचलतात सुद्धा. त्यापैकी बरेच कॉल असे असतात की सरांना एक निरोप द्या की आम्ही गुरु केले आहे, आम्हाला तुळजाभवानीची दीक्षा हवी होती, परंतु गुरूंनी आमच्या कानामध्ये आई राजा उध उध एवढाच मंत्र दिला. तुळजाभवानी माता की जय असाच मंत्र दिला. गाईची बाईची चहाडी करू नका, खोटं बोलू नका, सत्याने वागा असा मंत्र दिला. यामध्ये तुळजाभवानी मातेचं बीज नाही, तिचा मंत्र नाही ना, आमचं समाधान झालेलं नाही. सरांना म्हणावं, आम्हाला तुम्ही तुमच्या मुखातून तुळजाभवानीचा मंत्र द्याल का? तर आत्तापर्यंत मी त्यांना सांगायचो, मी मंत्र देईल, पण तुम्हाला माझ्याकडे वेटिंग करावं लागेल. माझ्याकडे वेटिंग करून जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हा उपासना शिबिरासाठी यावं लागेल आणि इथं शिबिराला आल्यानंतरच मी तुम्हाला तो मंत्र देईल. परंतु महाराष्ट्रामधून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता ही बोंब सुरू झालेली आहे की आम्हाला तुळजाभवानीचा मंत्र चुकीचा मिळाला, आम्हाला योग्य मंत्र द्या, साधना द्या, दीक्षा द्या. त्यासाठी मी असं ठरवलेलं आहे की मी याआधी श्री रेणुका मातेची ऑनलाईन दीक्षा दिलेली आहे, श्री महाकालीची ऑनलाईन दीक्षा दिलेली आहे, आई काळूबाईची ऑनलाईन दीक्षा दिलेली आहे, कुंजिका स्तोत्राच्या तर अनेक बॅच दीक्षा देऊन झालेल्या आहेत. परंतु आतापर्यंत मी केव्हाही श्री तुळजाभवानी मातेची तांत्रिक दीक्षा दिली नव्हती. तिची उग्र उपासना कोणालाही शिकवली नव्हती. त्यामुळे ही उग्र उपासना आता मी सर्वांना ऑनलाईन पद्धतीनुसार शिकवणार आहे, जी तुम्हाला तुमच्या राहत्या घरी बसून स्वतःच्या सुखसोयीनुसार घेता येईल आणि या दीक्षेचा लाभ सर्व तुळजाभवानीच्या भक्तांना होईल. या दीक्षेसंबंधित काही प्रश्नांची उत्तरही आपण घेऊया. ही दीक्षा कोण घेऊ शकतं? तर स्त्री, पुरुष, महिला, किन्नर अगदी सर्व लिंगाचे, पंथाचे, भेदाचे व्यक्ती ही दीक्षा घेऊ शकतात. आबाल, वृद्ध, कुमारिका, नवयुवक, विवाहित, अविवाहित अगदी सर्वांना 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 ही दीक्षा घेण्याचा समसमान अधिकार आहे. जे स्थलांतरित असतात, दळणवळणामध्ये गुंतलेले असतात, म्हणजे ज्यांचा व्यवसाय हा ड्रायव्हर किंवा कंडक्टर किंवा त्या संबंधित धावपळीच्या जीवनाशी आहे, असे व्यक्ती सुद्धा ही दीक्षा घेऊ शकतात. या ठिकाणी फार मोठं याचं एक उदाहरण सांगायचं झाल्यास, बारामतीमधून किरण नावाचे एक दादा होते, जे स्वतः पेशाने ड्रायव्हर आहे. ते 24 घंटे दुसऱ्या ठिकाणी नोकरीवर असल्यामुळे त्यांना 24 घंटे डे आणि नाईट शिफ्ट करावी लागते. तर त्या ठिकाणी डे नाईट गाडीवरती शिफ्ट करत असताना त्यांनी माझ्याकडून तुळजाभवानीची मंत्र दीक्षा प्रत्यक्ष समोरासमोर येऊन शिबिरामध्ये घेतली होती. परंतु त्यांनी ती साधना चालू ड्रायव्हिंग काळामध्ये केली. स्टेअरिंगवरती बसून ते मुखाने मंत्र जाप करायचे आणि गाडी चालवायची. तरी त्यांना श्री तुळजाभवानीने स्वप्न दृष्टांत दिला, त्यांच्या मनोइच्छा पूर्ण झाल्या, त्यांच्या घरामध्ये आज सुबत्ता आहे. दुसरं उदाहरण या ठिकाणी सांगायचं झाल्यास, आमचा महादेव सूर्यवंशी हा सुद्धा स्वतः ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे. स्वतः ॲम्ब्युलन्सवरती अहोरात्र काम करत असताना सुद्धा त्यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी श्री रेणुका मातेचा मंत्र घेतला होता. तर अर्थातच तो समोरासमोर घेतला होता, कारण मी ऑनलाईन याआधी तुळजाभवानीची दीक्षा देत नव्हतो. रेणुका मातेची दिली होती एकदा, पण त्याने समोरासमोर शिबिरामध्ये येऊन मंत्र घेतला होता. तर महादेव सूर्यवंशी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असताना सुद्धा पेशंटची ने-आण दवाखान्यामध्ये करत असताना त्यांनी साधना केली आणि तीही यशस्वी झाली. त्याला स्वप्नदृष्टांत घडले. सांगायचा उद्देश काय आहे? तुम्ही कुठल्याही पेशावरती असा, तुम्ही दवाखान्यात नोकरीला असा, अगदी तुम्ही प्रसूतीगृहामध्ये प्रसूतीचं काम करत असा, कुठलाच धंदा छोटा मोठा आणि वाईट नसतो. जो तो आपापलं कर्म पोटासाठीच करतो. सज्जन कसायाला भगवंतानी मांस विकू लागलं असं म्हणतात. मग भगवंत जर कसायाला मदत करू शकतो तर तुम्हाला आम्हाला करणार नाही का? त्यामुळे दीक्षा सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, लिंगाचे, भेदाचे आणि कुठलंही कार्य करणारे व्यक्ती घेऊ शकतात.
सदर दीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे हे तर जाहीर आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी बसून मोबाईलवरून ती घेऊ शकता. आता या दीक्षेचा फायदा काय असा प्रश्न काही जणांच्या मनात जर असेल तर सांगतो, कुलस्वामिनीची कृपा आपल्यावर असल्यावर फायदा तो काय विचारावा. जी कुलाची स्वामिनी आहे, कुळाची मालकीन आहे, कुलाची संरक्षण करती आहे, ती जर आपल्यावरती प्रसन्न झाली तर जिने स्वतःच्या इच्छाशक्तीने एवढं स्वराज्य घडवलं, जिने स्वतः छत्रपतींना दर्शन देऊन त्यांना तलवार दिली, जिला भवानी तलवार म्हटल्या गेलं, आणि त्या तलवारीवरती शत्रूंचं रक्त चढून स्वराज्य निर्माण झालं, त्या तुळजाभवानीची महती स्वतः शेषनारायण गाऊ शकत नाही, मी ती काय गाऊ. त्यामुळे मी तुळजाभवानीच्या फायदे किती तोटे किती याबद्दल बोलणारच नाही. जे खरे भक्त असतील ते नक्की साधना दीक्षा घेतीलच. सदर दीक्षेसाठी तुमचे या आधी गुरु झालेले असतील तरी सुद्धा चालणार आहे, कोणी दुसऱ्या गुरुचा शिष्य असेल तरी काहीही हरकत नाही. कारण आम्ही ही दीक्षा मुळामध्ये यासाठीच देत आहोत की बऱ्याच जणांचे कॉलच असे आहेत की आम्ही पहिले गुरु केले पण त्यांनी मंत्रच दिला नाही. आता एक तोटा माझा असा आहे की बरेच चोरटे भुरटे या साधना दीक्षेमध्ये येतील, माझ्याकडून ही दीक्षा घेतील आणि माझ्याकडून फार स्वस्तामध्ये मिळवलेला मंत्र तिकडे लाखो रुपये छापून विकतील, परंतु त्याचं पाप पुण्य जगदंबा ठरवेल. माझं मन एवढं लहान नाही, मी देताना नेहमी भरभरून हातानेच दिलेलं आहे. ज्ञान दिल्याने वाढत जातं, ठेवल्याने त्याला बुरशी चढते. तर सदरची तुळजाभवानी मातेची तांत्रिक ऑनलाईन दीक्षा ही दिनांक 20 सप्टेंबर शनिवारी 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. दिनांक 22 तारखेपासून बहुतेक घटस्थापना आहे आणि घटस्थापनेच्या शुभमुहूर्ताच्या आधी आम्ही ही दीक्षा ठेवत आहोत, जेणेकरून नवरात्रीमध्ये याचा भरभरून फायदा आणि उपासनेचा लाभ त्या ठिकाणी उपासकांना घेता येईल. सदर साधनेची दीक्षाचा बुकिंग करण्यासाठी तुम्ही उदय होनमाने सर यांना मोबाईलवरती संपर्क साधू शकता. उदय होनमाने सर यांचा मोबाईल नंबर मी इथे व्हिडिओमध्ये तर देतच आहे, परंतु आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून नंबर घेऊ शकता, चालू व्हिडिओमधून घेऊ शकता, किंवा व्हिडिओचं जे थंबनेल आहे, थंबनेल म्हणजे आजच्या व्हिडिओचं बॅनर पोस्टर, त्यावरून सुद्धा घेऊ शकता. आता काही जण म्हणतील थंबनेल म्हटलं तरी आम्हाला कळतं सर. अहो तुम्हाला कळतं, तुम्ही हुशार आहात, परंतु बरेच जण असे आहे की आम्हाला फोन करून विचारतात की तुमच्या व्हिडिओच्या पोस्टरवरती नंबर नव्हता, तुमच्या व्हिडिओच्या बॅनरवरती नंबर नव्हता. बिचाऱ्यांना जेवढं ज्यांना कळतं त्यानुसार तो बोलत असतो, त्यामुळे मला सर्व शब्दप्रयोग या ठिकाणी करावे लागतात, जेणेकरून सर्वांना ती भाषा सोपी पडेल, समजेल. तर तुळजाभवानी मातेची ही दीक्षा सर्वांनी घ्यावी. आणि हो, सदर दीक्षा घेतल्यामुळे कोणाच्याही अंगात वगैरे बळजबरीने येत नाही, हाही विषय या ठिकाणी स्पष्ट करतो. बऱ्याच जणांचे संस्थांवरती फोन असतात, आम्ही जर ऑनलाईन दीक्षा घेतली, देवीचा जप सुरू केला तर आमच्या अंगामध्ये देवी येणार का, आमच्या अंगात वारं येणार का, आम्ही पण केस सोडून मान फिरवणार का. हे बघा, संचार येणे न येणे हा पूर्णतः भक्ताच्या मनावरचा विषय असतो. देव बळजबरीने कोणाच्याही शरीरामध्ये प्रवेश करत नाही. ज्या भक्ताची इच्छा असते, ज्याला त्या देवाला सांभाळण्याची पात्रता आहे, देव आशाला पहिले विचारतो, आशानं दृष्टांत देतो, जर स्वीकारलं तरच तो देव त्या भाग्यवंताच्या घरी जातो, म्हणजे अंगामध्ये संचार करतो. उगाच जपाला बसले, साधनेला बसले, अंगात आलं असं कधीही होत नाही. त्यामुळे अंगात वगैरे येईल ही भीती सर्वांनी मनातून काढून टाकावी. आणि श्री तुळजाभवानी माता एवढी स्वस्त सुद्धा नाही की जी कोणाच्याही अंगामध्ये तासभर मंत्र जप केल्याबरोबर ताबडतोब येईल. आणखीन एक प्रश्न की तुळजाभवानी मातेची साधना घेतल्यामुळे आम्ही कोडी सोडवू शकतो का, किंवा भक्तांचे प्रश्न सोडवू शकतो का. तर तुम्ही भक्तांचे प्रश्न आणि कोडी सोडवू शकत नाही, हे स्पष्ट करतो. त्याचं कारण असं आहे, मी या आधीही एकदा श्री रेणुका मातेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, दीक्षेच्या आजही सांगतो, कोडी सोडवणे हा प्रश्न कोडी सोडवणाऱ्या भक्ताच्या इच्छाशक्तीवरती अवलंबून असतो. तुमच्या इच्छाशक्तीवरती जोपर्यंत तुमच्या इष्टशक्तीची कृपा होत नाही, वरद हस्त येत नाही. काय म्हटलं मी, तुमच्या इच्छाशक्तीवरती, इच्छाशक्ती म्हणजे मन, हृदय, हे शरीर, यावरती जोपर्यंत इष्टशक्तीची म्हणजे आपण ज्या भगवंताला मानतो, कृष्ण, स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, आपलं भगवान शंकर किंवा आई अंबाबाई, जे काय तुमचं इष्टदैवत असेल, गणपती, अशा इष्टदैवताची कृपा जोपर्यंत होत नाही, तो तुम्हाला ती स्पंदनं जाणवून देत नाही, तोपर्यंत तुम्ही कोडी सोडवू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेल की तुम्ही ह्या दीक्षेपासून आडल्या नडल्यांची कामं करू शकता. कोणाला उदी दिली
त्याचा आजार बरा होईल. कोणाला पाणी अभिमंत्रित करून दिलं त्याचा रोग दूर होईल. एखाद्या जागेमध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तिथे तुम्ही या मंत्राचा जाप केला तो तिथलचा नकारात्मक प्रभाव निघून जाईल. कारण तुळजाभवानी साक्षात तिथे अवतरली, तिथे वाईट शक्ती कशी काय थांब धरणार, कशी काय तग धरणार. त्यामुळे ते फायदे होतील, पण कोडी सोडवण्यासाठी सदर साधनेचा कसलाही उपयोग नाही. आणि जे लोक फक्त कोडी सोडवण्यासाठीच जगदंबेकडे बघतात अशा लोकांची गरज सुद्धा जगदंबेला नाही असं मला वाटतं. तिचे हजारोनी भक्त आहे, तिच्यावरती प्राण नोछावर करणारे, प्राण ओवाळून टाकणारे भक्त आहे. 2-4 नासपिट्यांची गरज नाही. जे फक्त देवीला कोडं सोडवण्याचं साधन म्हणून बघतात अशांनी इतर दैवत शोधावी, अंबाबाईचा बाजार मांडू नये. तर नक्की दीक्षेसाठी इच्छुक असतील त्यांनी संपर्क साधावा. आणि अशाच निरनिराळ्या रोचक आणि गुपित माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.